नमस्कार, जय श्रीराम. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे काही स्वागत आहे. आणि ब्लॉगनं आज मी चालू केलं आहे कुठून माहिती आहे का? डायरेक्ट थेट मुंबईमधून, घरून बिरून नाही चालू केला. कारण आता काही सध्या चालू आहे उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये कसं माहिती आहे का, आपण आपल्या घरी स्टॉक भरून ठेवतो. स्टॉक म्हणजे कसला, तांदूळ, खोबरा झाला, सुका मावरा झाला, त्याच्यानंतर कडधान्य झाले, जो आपल्याला पावसाळ्यात वापरता येईल, वर्षभर वापरता येईल असा मसाला बिसाला बनवून ठेवतो. तर तशाच एका गोष्टीसाठी आज इकडं आलो आहे. मुंबईमध्ये शिवडीला आलो आहे. शिवडी स्टेशनच्या जस्ट आता बाहेर उतरलो आहे आणि इथे आहे सुक्या मावऱ्याचा मार्केट आहे. तो सुक्का मावऱ्याचा तुम्हाला मी जो काय भाव आहे शिवडीला तो दाखवण्यासाठी आलो आहे. तर जस्ट आता पोचलो आहे. चला आता दुकानं फिरूया, कसा काय मार्केट आहे तुम्हाला सांगतो, आता दाखवतो मी. तर भाव बिव पटला तर या नक्की घ्या, कारण आजकाल सुक्या मावऱ्याचा भाव जर वाढत चालले. तर इकडे कसा काय भाव आहे बघू आपण. चला या. अशी दुकानं आहेत, असं ओपन मार्केट नाही बसत. बघा दुकानं अशी. आलो या एका दुकानात. चला आता भाव काढूया आपण. 320 आहे. कसे आहे बोंबील? 480 रुपये किलो. 480 रुपये किलो. ज़्यादा लेने के ना, ज़्यादा लेने के ना. हाँ 300 में आएगा, 300 में. नया निर्ला 320. 320 रुपये किलो आहे निर्ला. 600 रुपये किलो, 480 रुपये किलो, 450 रुपये किलो. हे बघा भाव त्याच्याकडे भरपूर आहे. 480 रुपये किलो हे आहेत. हे 450 रुपये किलोनी बोंबील आहेत. आणि बघा हे 260 रुपये बोलला. 260 नाही, 320 सॉरी. आणि वाकट्या 700 रुपये किलो. 700 रुपये किलोनी आहेत वाकट्या. ताजा माल आहे हे बघा. आणि बोंबील बघा एकदम ताजेत, सफेद एकदम. बघा कसे काळे बिले पडले नाहीत. जवला हा 240 रुपये किलोनी आहे. हा 260 रुपये किलोनी आहे. ही कशी आहे सुकट? 360 रुपये सुकट. ताजा माल आहे, थोडासा ओलावा आहे त्याच्यामध्ये अजून. हे बघा 380 रुपये किलोनी हे आहे. ती 360 आहे. हे बघा हे डोमा आहे ना. डोमा कसा? 280 रुपये डोमा. बघा असा भाईचं दुकान आहे पूर्ण. बांगडा 100 रुपये 4 पीस. सुक्का बांगडा, खारा बांगडा. हे बघा. आणि मोठे मोठे बांगडे, असं पण हे नाही बारके. ही वाकटी कशी आहे? 430 रुपये किलो. ही 430 रुपये. आणि मांदेली किती रुपये बोलला? मांदेली 220 रुपये किलो. तर ताजा आहे मावरा गाईज, जास्त पण असं हे नाही. सुकट वगैरे एकदम ताजी आहे. थोडासा ओलावा पण आहे त्याच्यामध्ये अजून. त्याच्यामध्ये कसं वजन थोडं जास्त बसतं आहे. जास्त पण ओली नाही घ्यायची. असे दुकान आहे बघा. एक हा इथं एक दुकान आहे, तिथं पुढे एक दुकान आहे. तर सगळ्या दुकानात 2-3 दुकानात आपण काढू रेट. चला हे बघा अशी दुकान आहेत सगळी. सुक्का मावरा. जवला कसा आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि हा वाला 250 रुपये किलो. ये 320. 320. 480. 480. आणि हे मोठे 520. 520 मोठेवाले. थोडा फ्लिकर होते. वाकट्या कशात? वाकट्या
किलो 600 रुपये किलो. 700 रुपये किलो, तोच भाव आहे ना. 480. 400. खारा बांगडा अरे पहले झींगा देख लो सचा पहले. अरे मित्र, खारा बांगडा कसा? ये वाला भाई 100 रुपये का 3 है, 100 रुपये का 4. 100 रुपये 3, 100 रुपये 4. ते 400. सर ही सुरमई आहे 450 रुपये किलो, खारी सुरमई. आणि ही वाव आहे 400 रुपये किलो आहे. हे बघा, हे पण तुझंच आहे का? हां, कसे सोडे? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो आहे. 400 ला अर्धा. कोलबी आहे सोललेली 400ला अर्धा किलो. 1200 रुपये. 1200 रुपये किलो. तर असा हा भाव आहे इकडचा आजचा. तर बघू अजून 1-2 दुकानं फिरू आपण, कारण असं पूर्ण राऊंडमध्ये अशा पूर्ण शॉप आहेत. हे बघा, मोठा मार्केट आहे, असे दुकान आहेत सगळे. तिकडं बघूया अजून पुढं पण. आणि इथे शिवडी स्टेशन आहे, शिवडी स्टेशनच्या जस्ट बाहेर आल्यावरच आहे. काढू अजून भाव, थांबा आपण. वागत्या कशा दिल्या? 400 रुपये किलो. बारक्या आहेत त्या, मोठ्यावाल्या या बोंबल्या 300 रुपये किलोने बोंबिली देतोय. आणि होलसेलचा रेट घेतोय 280. हे 300 रुपये. मांदेली कशी दिली? मांदेली 200 रुपये. जवला आणि तोवाला 200, 220. मग इथं स्वस्त आहे, याच्याजवळ स्वस्त आहे मावरा. न ते मोठं बोंबील विचार त्याला. ते मोठं बोंबील कितीला? 400, 450. क्वालिटी दाखवतो तुम्हाला, थांबा जरा. हे थोडे कालपट आहेत, ते तिकडे ताजे होते. हे 400, हे 450. कितना लेना इनसे? सुकट आहे आपल्या वाकट्या 350 रुपयांनी द्यायला तयार झाला आहे. आणि ताज्या ताज्या वाकट्या आहेत. हे बघा, किलोनी घेशील बोलतोय 350ला देईल. म्हणजे भाव कमी करतोय तो. आपल्या इकडच्या मार्केटपेक्षा जास्तच भाव आहे. आपल्या इथं सध्या 450, 500 रुपये भाव चालू आहे. इथे 350, 400, 250 असा भाव चालू आहे. बोंबील, सुकट, जवला त्याचा. हे कसे रे कोलब्या सोड? आएगा 1800 रुपये, आएगा 1200 रुपये. 1800 रुपये किलो. किलो. हे बारके 1200 रुपये. याला 1400. हे मोठे आहेत का थोडे? 1400 रुपये. क्वालिटी ओके. या काय सुरमई अख्खा कशी? 450 का 1 किलो. 450 रुपये 1 किलो. न वाव कशी? वहाँ में 400 है. 400. 1 किलो 400. काय किलो है इनका? बघा भाव बघून घ्या. काहीच भाव आहे ना, भाव एकदम चांगला भेटतोय सध्या तरी. कारण सुक्या मावराचा भाव आहे ना एकदम जास्त, एकदम हाय झालेला आहे सध्या. ते जेवढे पण दुकानं फिरलं सगळीकडे भाव काढला, त्यांचा तोच भाव आहे. 400, 450, 250, 300 असा चालू आहे. बोंबील सगळीकडं 400, 350, 450 असे आहेत. त्याच्यानंतर सुकट सगळीकडे 400 रुपये, 450 रुपये अशी सुकट आहे. त्याच्यानंतर जवलाचा भाव 250 रुपये, 300 रुपये, 220 रुपये असा आहे. त्याच्यानंतर वाकट्यांचा भाव चालला आहे सगळ्याकडे मार्केटमध्ये 400 ते 600च्या मध्ये चाललेला आहे. आणि बांगड्यांना तर कोणी विचारतच नाही. बांगड्यांना 100 रुपयाचे 4, 5, कुठं 6 पण देतात, मोठे मोठे बांगडे सुके. तर आता आम्ही पण आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी घेतो आहे. मांदेली पण 200 रुपये भाव आहे सगळीकडं. अजून काय काय दाखवू तुम्हाला? खारा मावरा तो वाव वगैरे तुम्हाला दाखवली.
आणि सुरमई पण दाखवली. बाकीचा काय इथे एवढा हे नाही. आपला जो कोणगावचा मार्केट भरतो तसा नाही, इथे सगळे दुकान आहेत. तर आता प्रत्येक दुकानातून थोडा थोडा घेतोय. कुठं बोंबील चांगले आहेत, कुठं बोंबल्या चांगल्या आहेत बारक्या. याचे पण 250 रुपये भाव आहे बारक्या बोंबल्यांचा आणि एकदम ताज आहेत, सफेद सफेद. आता अर्धा इथून घेतो, अर्धा तिथून घेतो घरी नेण्यासाठी. तर चला आता मी सांगायला विसरलो व्हिडिओ चालू करताना, आपल्याबरोबर आपला राहुल भाऊ पण आला आहे जाम दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये. आम्ही दोघं जण आलेलो आहे. मयूरला बोललो होतो, मयूर ना आला, त्याला काम होता म्हणून. तर आता चाललं आहे आमचा घ्यायचा. जवला घेतो, बोंबल्या घेतो, बोंबील घेतो, त्याच्यानंतर सुकट घेतो. इथून भरून ठेव थोडाफार नंतर परत घेऊन कुठल्या दुसऱ्या मार्केटला गेलो तिकडून घेऊ. चला तुम्हाला दाखवतो काय काय घेतो आम्ही. ते सध्या भाव करतो आम्ही जरा कमी आणि कमी करतात भाव, आपल्यासारखं नाही का फिक्स रेट आहे आपल्या इकडं. भाई त्यांना जाम भाव चढतो, 1 रुपया पण कमी नाही करत. तर इथे बोललो ना आपण, करतात 50-50 रुपये कमी करतात. बघा इथून आम्ही ना बारक्या बोंबल्या घेतोय. भाईनी 2 किलो घेतल्यात, मी 2 किलो घेतलेत. अशा 4 किलो बोंबील बोंबली घेतल्यात बारक्या. 250 रुपये किलोनी दिले. आणि बाईची मम्मी गेली होती खारबावच्या मार्केटला. तर खारबावच्या मार्केटला आपल्याला 450 रुपयांनी भेटला. सुरा नको घ्या का, आधा 2 रुपये आहे. गाईस घेतले 4 किलो बोंबल्या घेतल्यात, अजून जवला पण घेतलेला आहे. तर आता दुसरीकडे आलो आहे बोंबील घेण्यासाठी. बघता कधी 3 वाजले समजलं पण नाही ना. कर्दी वगैरे पण घ्यायची आता, तर घेतो इथूनच. जरा तुम्हाला करतो कंटिन्यू, थांबा जरा बघून नीट घेऊ दे ना, तर हे लोक घाटा करायचे. जाम शहाणे असतात दुकानवाले हे लोक. बघा काय भारी आहेत, एकदम कडकवाले ओजी माल एकदम. सुकवलेले पण चांगले आहेत. 450 रुपये बोलतोय आणि आपल्या इथं अजून महाग आहेत ते. आता घेतो इथून 2 किलो. मीडियम साईज आहे, जास्त बारकी पण नाही, जास्त मोठी पण नाही. चला तर बघा हेच ते बोंबील घेतो आता 2 किलो. जाम भारी आहेत, इकडचे ते या साईडचे ना. कर्दी बघ राहुल तोपर्यंत चांगली. भाव तर जाम चांगलाच भेटला आपल्याला. वड़ा झींगा कैसा दिए? और इससे मोटा बोमिल है. परत एकदा सांगते बघा, हा शिवडी स्टेशन आहे. शिवडी स्टेशनच्या जस्ट बाहेर आल्यावर हा सगळा मार्केट लागतो. ऑल डे असतो ना चालू? टायमिंग काय? 7 वाजता चालू होतो, सकाळी 7 ते रात्री 10 वाजता. टायमिंग बघा. आणि ऑल डे असा काय वार नाही, कारण यांचे शॉप आहेत ना प्रॉपर, म्हणून आठवडा बाजार नाही. कर्दी पण घेतले आम्ही, झाली सुक्का मावराची शॉपिंग. नंतर परत भरू थोडा. आता थोडाफार घेतला आम्ही, सगळा 2-2 किलो 3-3 किलो काय काय घेतला आहे. आता कर्दी पण आम्ही घेतले 4 किलो, भाईनी घेतले 3 किलो, मी घेतले 1 किलो. जाम भारी काम झालं आहे. या नक्की. बघा ऑल डे चालू असतं मार्केट पूर्ण. बघा का जरा, बघा सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि माहिती नाही जास्त लोकांना हा मार्केट शिवडीचा. बघा हा स्टेशन आहे शिवडीचा. हे बघा इथून उतरायचं, जस्ट बाहेर यायचं, इथून लगेच असा मार्केट लागला आहे. जास्त नाही, मोजकीच 10-15 दुकानं आहेत.
सगळा घेऊन झाला आणि आता आम्हाला अजून ऑर्डर आले मयूरबाईची. बोलते मला पण बोंबील घे, वाकट्या घे, हे घे ते घे. आता आम्ही आमचं घेऊन झालं तर त्याचं घेत बसलो आहे. बाईने एकदम टायमावर फोन केला, आम्ही निघत होतो तेव्हा. त्याला बोललो आमच्याबरोबर चल चल तर आला नाही. कसे बघितलं ना कसे माणसं आपली. आता परत तिकडं जायला लागेल कारण आम्ही एका दुकानातून सगळ्या नाही घेतल्या, इकडून तिकडून सगळीकडून. आता परत तिकडं जायला लागेल. क्या बोलणे का अभी भाई आपला तो क्या. चला आता घेऊ त्याच्यासाठी पण. त्या पॅकिंग करतोय सगळा. माझे पेमेंट केल्या हां. आपला काम मी ना घरी ना जाणार आहे, फिरायला जाणार. आता हे सगळं घेऊन कुठं फिरणार आम्ही अख्खा मुंबईला. 20 रुपये मिली. मोठी झोली घेऊ ना. हां मग तेच मोठी पिशवी घेऊ. एकच जाऊ मग डोक्यावर घेऊन जाऊ आपण. हां झाला वाकट्या पण पॅक. भाई परफेक्ट भरला वजन एकदम. तू वजन एकदम परफेक्ट भरला तू बोललो. प्रॅक्टिस झाली ना आता तुला. हा टेक्नॉलॉजी ना एकदम परफेक्ट होता. टेक्नॉलॉजी याला घेऊन आता की मुंबई फिरायची. काय आता कसं काय ब्लॉग कसा शूट करू आम्ही. तू डोक्यावर घे. भाई साहब व्हिडिओ कसा काय शूट करू आता. जेवला बोलते, जेवल्याला बोलते जेवला चाहिए. चल आवराच होता. चल अजून घ्यायचं अजून पुढच्या दुकानातून. तिकडे एक पिशवी वाढेल. एक मोठी पिशवी घे त्याच्यापाशी. एवढ्या दुकानांची पिशवी घे मोठी पुढची. ना पिशवीचं दुकान दिसला, मोठी पिशवी घेतली आम्ही. त्याच्यामध्ये सगळं आता सॉर्ट आउट करतो. जरा सुपला साप 2 किलो 3 किलो ना तुझी ती. थांबा आम्हाला सॉर्ट आउट करते मग तुम्हाला हे करतो. दिवाळीच्या फटाकड्यांची शॉपिंग झाले बोलते आपला भाई. आता ह्या घेऊन फिरायचं आम्हाला. पण हे आम्ही सॉर्ट आउट केलं जरा ते बरं झाला. बारक्या पिशव्या घेऊन कुठं फिरणार आम्ही. चालेल चला आता. डॉगेश भाई मागे येऊन बसलाय गपचूप. काहीतरी खाऊ. चला आता. आमच्यात किती मस्ती आहे बघा. मावरा घेतला एवढा. शिवडीवरून आलो आहे CSTला. तर CSTला येऊन खाऊ गल्लीत आलो आहे. बसलो आहे का ते खायसाठी. ऑर्डर दिली. आता बघा आपला मावरा ठेवला आहे. आणि मरीनला पण मला जायचं होतं म्हणून त्याला बोललो का भाईला आपल्या चल. आता घेतो खाऊन मग जाऊ मरीनला. गाईज हा व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू. या व्ह्यूसाठीच माणसं येतात सगळे. हा मागचा नाही, हे बघा हा वाला व्ह्यू. बाई काय तो शांती भेटते मनाला. समुद्राचा, लाटांचा आवाज, हवा, एक नंबर. तर आता अजून 1.5 तासामध्ये सनसेट होईल. तर सनसेट बघायसाठी आम्ही थांबलो आहे. आणि आता सनसेट बघून जाऊ घरी. तर गाईज आपला जो ब्लॉग आहे, नवीन कोणी आले असतील बघायला, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुम्ही. भेटूया नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.